थांबा, मामांनी 1966 मध्ये जे सांगितलं होतं ते आज आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतंय. हा व्हिडिओ बघा आणि मग पुढे जा. कलियुगाच्या मधला मलखांब डळमळू लागलाय. जगवा दुनियेत मोठं पाप चाललंय. जगाच्या डोंगरा एवढं पाप आणि बाळांनो दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहील. मरगूबाई, तुझा राग लय वाईट ग, लय वाईट. पण ध्यानात ठेव, ज्या दिवशी या कलियुगात तुझा फेरा निघल ना, त्या दिवशी हाच बाळू धनगर तुझी गाडी हाकायला बसल. आता म्या जाणार. माझ्या माघार या माझ्या लेकरा बाळाला तुझा चुकून धक्का लागला, जर चुकून पाय लागला तर राग मनात धरू नको सांग. हा बाळू धनगर सांगतोय तुला. अरे लेकांनो, 1906 सालचा मे महिना हाय हा. आता मला बाळंत व्हायचा हाय. म्या जागा शोधतोय. आता मला ही काट टाकायची हाय. म्या आता चाललोय माझ्या मुलखाला. ऐका रे, कुणाचा पगार राहिला असेल तर खुशाल मागून घ्या, आणि ज्याला कुणाला घरला जायचं असेल त्यानं पैका मागून घ्या आणि खुशाल घरी जावा. माझी काय बी अडकाठी नाही. जर एखाद्याचा पगार राहिला तर या जन्मातला पगार हा बाळू धनगर पुढच्या जन्मात देतो. म्या कुणाचा बी पगार ठेवून घेत नाही. जो जो माझ्या तळावर चाकरी करल त्याच्या भाकरीची व्यवस्था म्या करल. जो माझ्या मेंढी माऊलीची सेवा करल त्याला मेवा हा बाळू धनगर देतो. हा माझा शब्द हाय. मरतोय तो माणूस हाय, मरतोय ती मॅन हाय, पण मरतोय तो हा बाळू धनगर नाही. हा बाळू धनगर अमर हाय. अरे, या पृथ्वीच्या जन्माच्या अगोदर म्या होतो आणि या पृथ्वीच्या विनाशानंतर बी मॅच असणार. या जगात कुठं काय चाललंय मला सांगायची गरज लागत नाही. म्या माझ्या डायरीमध्ये समदा सद्बार करून ठेवलाय. त्या देवाच्या घरचा चाकर हाय म्या. वर्षाला 12 रुपये पगार हाय मला. अरे व्यंकप्पा, मेंढ्या विकून टाकू, दवाखाने बांधू, शाळा बांधू असं म्हणू नकोस. ऐक व्यंकप्पा, म्या उघड्यावर माझा बिडी बंडल टाकून चाललोय. माझ्या माघार याच्यातली एक जरी बिडी कुणी घेतो म्हणाला किंवा माझ्या मेंढीला हात जरी लावला ना, तर 6 महिन्याच्या आत त्याचा हात निखळून ठेवल्याशिवाय हा बाळू धनगर स्वस्थ बसणार नाही. माझी एक बी मेंढी विकायची नाही. जोवर तुम्हाला राखता येतील तोवर या मेंढ्या राखा, आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की आता झेपत नाही त्या दिवशी या माझ्या मेंढ्या नेऊन आदमापूरच्या डोंगरात सोडून द्या. तिथले दगड धोंडे आणि तिथली माती सुद्धा माझ्या मेंढ्या राखायला समर्थ हाय. माझी मेंढी विकतो म्हणाला तर गाठ माझ्याशी हाय. माझ्या भक्तांनी फक्त मला हाय म्हणावं. जो मला हाय म्हणतो त्याच्या टाचाखाली मी उभा राहतो, आणि जो मला नाही म्हणतो त्याकरता म्या कधीच नसतो. ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं पेटतील त्या दिवशी समजावं म्या गेलो. तोवर कुठून बी हाक मारा. हा बाळू धनगर तुमच्या टाचाखाली उभा हाय. मित्रांनो, हा तर फक्त ट्रेलर होता. थरारक पार्ट 2 पाहायला विसरू नका. आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पार्ट 2 नक्की पहा.